Good afternoon, all of you. In today's lecture, we will start our next problem based on departmental accounting. First of all, read carefully our problem. Prepare departmental trading and profit and loss account for the year from the following particular department P, department Q, department R and total column. Okay, अशी आपल्याला इन्फो दिलेली आहे. Opening stock, then purchases, wages, closing stock, sales, salary, motor van expenses, advertising, traveling expenses, insurance, carriage inward, discount received, bad debts, discount allowed, rent and accounting charge. सो ही इन्फो आपल्याला दिलेली आहे आणि ऍडिशनल इन्फो मध्ये काय दिलेलं आहे बघा. Additional information. First, the insurance premium is on a comprehensive policy and cannot be allocated among the department. So insurance ला डॅश इथे स्टार मार्क करून घ्या. काय सांगितलेलं आहे फर्स्ट ऍडजस्टमेंट मध्ये, इन्शुरन्स इज नॉट अ पार्ट ऑफ द डिपार्टमेंटल अकाउंटिंग. ओके, इन्शुरन्स काय आहे, डिपार्टमेंट अकाउंटिंगचा पार्ट नाहीये. म्हणजे तू कुठे रेकॉर्ड केला जाईल, जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. ओके, तो फर्स्ट ऍडजस्टमेंट क्लिअर. सेकंड मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, द मोटर व्हॅन एक्सपेन्सेस आर टू बी डिवायडेड इक्वली. मोटर व्हॅनची अमाऊंट दिलेली आहे. मोटर व्हॅन किती आहे, मोटर व्हॅन 11,000 आहे. ती काय करा, इक्वली डिस्ट्रीब्यूट करा. बट ओनली डिपार्टमेंट क्यू अँड आर, म्हणजे पी चा काही पार्ट नाहीये. जी अमाऊंट आहे ही क्यू आणि आर मध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट करायची आहे. देन ऍडजस्टमेंट नंबर 3, द फ्लोर स्पेस ऑक्युपाइड बाय द 3 डिपार्टमेंट पी क्यू आर इज द रेशो 3:2:2. म्हणजे जो रेंट साठी आपण फ्लोर स्पेस ऑक्युपाय रेशो यूज करतो तो किती आहे, 3:2:2. आणि लास्ट दिलेला आहे, अदर एक्सपेन्सेस ऑफ इनकम are to be allocated on suitable basis. That means purchase ratio and sales ratio. So as per the account हे आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे आहे. So चला ड्रॉ करा फॉर्मॅट. डिपार्टमेंटल ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड. फर्स्ट कॉलम पर्टिक्युलर, देन बेसिस, डिपार्टमेंट P, डिपार्टमेंट Q, डिपार्टमेंट R and total column. Then credit side, particulars, basis, department P, department Q, department R and total column. And same time draw करा general profit and loss account, particular rupees, particular rupees. आणि वर्किंग नोट मध्ये ऍज पर दी सुटेबल बेसिस आपल्या त्यासाठी आपल्याला सेल्सचा रेशो रिक्वायर असणार आहे आणि परचेस रेशो, म्हणून वर्किंग नोट सुद्धा कॅल्क्युलेट करावी लागेल. चला आधी प्रॉब्लेम नुसार आपण काय करणार आहोत, पोस्टिंग करून घेणार आहोत सगळ्या अकाउंटचे आणि त्याच्यानंतर ज्या अमाऊंट आहेत त्या डिस्ट्रीब्यूट करायच्या आहेत. तो या प्रॉब्लेम मध्ये फर्स्ट आहे ओपनिंग स्टॉक 60,000, 45,000 अँड 40,000. पुटअप करा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. ओपनिंग स्टॉक opening stock as per the given, P ची अमाउंट आहे 60,000, then Q आहे 45,000 and R आहे 40,000. टोटल किती येईल बघा, 1,45,000. 1,45,000. Okay. Then next purchases 2,25,000, 1,50,000 and 75,000. So put up kara to purchases
as per the given amount सांगा. 2,25,000. 2,25,000. Then 1,50,000. 1,50,000. Then 75,000. 75,000. टोटल सांगा किती येईल. टोटल 4,50,000. 4,50,000. Okay. Then next purchases नंतर आहेत wages. Wages आहेत 75,000, 60,000 and 50,000. So put up trading account debit side to wages. As per the given, put up करा 75,000. Then next 60,000 50,000. and last 50,000. Total सांगा किती? 50,000. Total 50,000. 1,85,000. 1,85,000. 85. Okay. 1,85,000. 85,000. Very good. Okay, ठीक है. 1,85,000. Then next closing stock 1,10,000. Then 80,000. Then 70,000. Closing stock. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला सेल्सला थोडीशी जागा ठेवा आणि पुढे पुटअप करा बाय क्लोजिंग स्टॉक. ऍज पर दी गिवन अमाऊंट बघा किती आहे. अमाऊंट सांगा एकदा. 1,10,000. 1,10,000. 18,000. 80,000 and 70,000. 70,000. 70,000. ओके टोटल सांगा. 2,60,000. 2,60,000. व्हेरी गुड. देन नेक्स्ट या प्रॉब्लेम मध्ये नेक्स्ट आहे सेल्स 4 लाख, 3,20,000, 1,60,000. पुटअप करा बाय सेल्स as per the given amount सांगा. 4 lakh. 4 lakh. 4 lakh. 4 lakh first, then 3,20,000. 20,000. 3,20,000 and then 1,60,000. 60,000. 1,60,000. Okay, and total 8,80,000. 8,80,000. 8,80,000. Very good. Okay. So या प्रॉब्लेम मध्ये परत सेल्स नंतर दिलेला आहे सॅलरी. सॅलरीची अमाऊंट डिस्ट्रीब्यूट ऑलरेडी करून दिलेली आहे. 32,500, 17,500 and 22,500. ओके. सो सॅलरी पुटअप करा. थोडीशी जीपी फाइंड आउट करायला जागा ब्लँक सोडा. सॅलरी इज पार्ट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. So to salary as per the given amount सांगा. सॅलरी अमाउंट किती आहे. 32,500. 32,500 first, then department Q 17,500. 17,500 and department R 22,500. 22,500. total सांगा. 72,000. 2,500. 72,500. Okay, good. Then next सॅलरी नंतर दिलेला आहे मोटर व्हॅन एक्सपेन्सेस 11,000. आधी रेकॉर्ड करून घ्या मोटर व्हॅन. मोटर व्हॅन
एक्सपेन्सेस टोटल दिलेले आहे 11,000. हे आपण नंतर डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. आधी आपण रेकॉर्डिंग करून घेऊया. देन नेक्स्ट मोटर नंतर दिलेला आहे ऍडव्हर्टायझिंग. ऍडव्हर्टायझिंग इज ऑल्सो पार्ट ऑफ ट्रेडिंग अकाउंट, सॉरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. सो टू ऍडव्हर्टायझिंग टोटल किती दिली ऍडव्हर्टायझिंगचे? 16,500. 16 ना 16,000. हा 16. Yes, ओके गुड. 16,500. ओके देन नेक्स्ट ऍडव्हर्टायझिंग नंतर आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 8,250. सो ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस इज पार्ट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. रेकॉर्ड करा टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. टोटल किती आहे? 8,250. 8,250. ओके गुड. देन नेक्स्ट ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस नंतर आहे इन्शुरन्स. पण इन्शुरन्स काय सांगितलेलं आहे त्याने कुठे घ्यायचं इन्शुरन्स? जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. व्हेरी गुड. सो इन्शुरन्सची अमाऊंट किती आहे? 11,750. सो जनरल प्रॉफिट अँड लॉस कडे या. जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला पुटअप करा टू इन्शुरन्स. अँड अमाऊंट मेन्शन करा 11,750. देन इन्शुरन्स नंतर काय आहे? कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्ड कुठे रेकॉर्ड होतात सांगा बरं? कॅरेज इनवर्ड Trading account. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. तो पुटअप करा. ट्रेडिंग अकाउंट. कॅरेज इनवर्ड टोटल दिली आहे ना डायरेक्टली कॅरेज इनवर्डची? Yes, ma'am. ओके. येस मॅम. सो अमाऊंट सांगा टोटल. 30,000. 30,000. ओके. सो कॅरेज इनवर्ड 30,000. नेक्स्ट आहे डिस्काउंट रिसिव्ड 9,000. डिस्काउंट रिसिव्ड कुठे रेकॉर्ड होणार? प्रॉफिट अँड Profit and लॉस loss account credit side. व्हेरी गुड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड. सो बाय डिस्काउंट रिसिव्ड डिस्काउंट रिसिव्ड टोटल अमाऊंट सांगा किती आहे डिस्काउंट रिसिव्ड? 9,000. 9,000. ओके 9,000. देन नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये या. डिस्काउंट रिसिव्ड रेकॉर्ड केले आपण. बॅड डेट्स. बॅड डेट्स कुठे येणार? प्रॉफिट अँड लॉस Profit and loss account debit side. डेबिट साइड. सो रेकॉर्ड करा टू बॅड डेट्स. अमाऊंट किती आहे बघा बॅड डेट्स? 2,750. 2,750. व्हेरी गुड. देन नेक्स्ट बॅड डेट्स नंतर आहे डिस्काउंट अलाउड. डिस्काउंट अलाउड किती आहे? 5,500. डिस्काउंट अलाउड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. अमाऊंट किती होती? 5,500. 5,000. 2,500. ओके. देन नेक्स्ट डिस्काउंट अलाउड नंतर आहे रेंट. रेंट आहे 7,500 Rent. टू रेंट. रेंट टोटल किती आहे रेंटची?
17,500. 17,500. Then next, rent नंतर आहे accountancy charges. This is also part of general profit and loss account. Okay, so ती अमाउंट किती दिसते 4,500. सो रेकॉर्ड करा जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. टू अकाउंटिंग चार्जेस. अमाउंट किती आहे अकाउंटिंग चार्जेस 4,500. ओके 4,500. स्वतः रेकॉर्डिंग आपलं कंप्लीट झालेलं आहे. त्याच्यानंतर येऊ आपण ऍडिशनल इन्फॉर्मेशन कडे. इन्शुरन्स आपण ऑलरेडी रेकॉर्ड करून घेतलेला आहे. पहिली ऍडजस्टमेंट क्लिअर झाली. ओके, सेकंड ऍडजस्टमेंट कडे या. द मोटर व्हॅन एक्सपेन्सेस आर टू बी डिवायडेड इक्वली बिटवीन डिपार्टमेंट क्यू अँड आर. ओके, सो मोटर कार बघा कुठे आहे. क्यू आणि आर मध्ये काय करायचं आहे डिस्ट्रीब्यूट करायचे आहे मोटर कार. अमाऊंट सांगा मग किती येईल 11,000. हे दोन्ही डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत क्यू आणि आर मध्ये. 11,000 डिवायडेड बाय 2 करा म्हणजे मिळेल तुम्हाला अमाऊंट किती येईल 5,500. 2,500. 5,500 इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचे आहे ना 5,500. ओके, पी मध्ये डॅश मेन्शन करा. Then next adjustment. Floor space occupy department PQR 3:2:2. Rent distribute करा. Three is to 2:2. ओके, सो काय कशी मेन्शन कराल मग 17,500 डिवायडेड बाय 3 इंटू 3 डिवायडेड बाय 7. सो तुम्हाला अमाऊंट मिळेल टी ची. देन सेकंड अमाऊंट मिळेल 17,500 इंटू 2 डिवायडेड बाय 7 आणि सेम डिपार्टमेंट क्यू 17,500 डिवाइड इंटू 2 डिवायडेड बाय 7. अमाऊंट सांगा बरं किती येतील मग रेंट 7,500. 7,500 फर्स्ट डिपार्टमेंट, सेकंड डिपार्टमेंट 5,000. 5,000 डिपार्टमेंट and third department also 5,000. 5,000. Very good. 5,000. Good. Next, other expenses are allocated on the suitable basis. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे परचेस रेशो आणि सेल्स रेशो काय करावा लागेल कॅल्क्युलेट करावा लागेल. सो ड्रॉ करा वर्किंग नोट परचेस रेशो अँड सेल्स रेशो. सेल्स रेशो जो युजफुल असणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटचे जे आयटम आहेत हे डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी. सो डिपार्टमेंट पी, डिपार्टमेंट क्यू, डिपार्टमेंट आर. अमाऊंट पुटअप करून घेतली आपण 4,00,000, 3,20,000 and 1,60,000. 0 ला 0 कॅन्सल करा. किती मिळतील मग फर्स्ट मिळेल किती 0 कॅन्सल होणार आहेत 4. सो 40 देन 32 and 16. 16 ने डायरेक्ट जर डिवाइड केले तर मिळेल 16 8 ने 8 टेबल ने डिवाइड करा 45.
ओके, 8च्या टेबलने इथे ब्रॅकेटमध्ये मेन्शन केलं तरी चालेल. ओके, म्हणजे आपण कशाने डिवाइड केल्यानंतर आपल्याला रेशो मिळणार आहे हे सुद्धा लक्षात येऊ दे तुमच्या. सो रेशो काय मिळाला मग 5:2:1. ओके, 5:4 येईल ना, 8 नाही 4. 5:4:2. ओके, 5:4:2. 2 आला. व्हेरी गुड. 5:4:2. परचेस रेशो पण कॅल्क्युलेट करून घ्या बरं. परचेस रेशो आहे 2,25,000, 1,50,000 and 75,000. 30 कॅन्सल होतील जे कॉमन आहे. सो 225, then 150. Am I audible? Yes, ma'am. Yes, ma'am. बरं, म्हणजे Yes, ma'am. लॅपटॉपची बॅटरी म्हणजे हे झाली आहे, लाईट नाहीये ना, तर रिमेनिंग प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करा. जर काही डाऊट आले तर कमेंट सेक्शन मध्ये विचारला तरी चालेल. फक्त रेशो सांगते मी 3:2:1 येईल परचेस रेशो. 75 ने डायरेक्ट डिवाइड करा. ओके, Yes, ma'am. ठीक आहे. Yes, ma'am. Yes, ma'am. थँक्यू. बघते मी अजून किती होतोय सॉल्व. मॅम तोच येतोय 3:2:1. ओके, 75 ने केलात ना. 1 Yes, ma'am. 75 टेबल 25 टेबल. 3:2:1. 3:2:1. 3:2:1. चला सॉल्व करायला घ्या मग. जेवढं पॉसिबल आहे तेवढे सॉल्व करूया. कधी मध्ये बंद पडेल. ओके, ॲडव्हर्टायझिंग ॲज पर दी सेल्स रेशो. सेल्स रेशो इथे डायरेक्टली पुटअप केला तरी चालेल. अमाऊंट सांगा मला. ॲडव्हर्टायझिंग डिस्ट्रीब्यूट करा सेल्स रेशोने. सेल्स रेशो आपण किती कॅल्क्युलेट केलेला आहे? 5:4:2. 5:4:2. ओके, अमाऊंट सांगा. 7,500. 7,500. 7,500. 6,000 and 6,000. 3,000. Okay. Then next, 3,000. traveling expenses also distributed as per the sales ratio. That means 5:4:2. So traveling expenses distribute करा. Amount मिळेल 3,750. Okay. Then second column ची मिळेल 720. 3,000. Right. And third year ची amount मिळेल 1,500. Then next, bad debts as per the sales ratio 5:4:2. So bad debts distribute करा 1,250. Then 1,000. okay, 1,000 and then next 500. Good. Discount allowed as per the sales ratio same 5:4:2. So amount किती मिळेल discount 2,500. Then okay and 1,000.
1000 na. Okay. And discount received as per the purchase ratio. Purchase ratio आपण किती पुटअप केलेला आहे, फाइंड आउट केलेला आहे. Purchase ratio 3:2:1. 3:2:1. Okay. So distribute करा. 9000, 4500 मिळतील फर्स्ट कॉलम. Then second column 3000 and fourth column, sorry, last column 1500. पोस्टिंग आपलं झालेलं आहे सगळं करून. फाइंड आउट जीपी. टोटल करून घ्या आधी. फर्स्ट कॉलमची टोटल येईल 2,30,000. देन सेकंड 4 लाख. मॅम हॅलो मॅम, हा बोलो बोलो बोलो. कॅरियच इनवर्ट राहिलं. ओके. परचेस रेशोने डिस्ट्रीब्यूट करा. परचेस रेशोने डिस्ट्रीब्यूट करा. 3:2:1. किती अमाऊंट येईल बघा कॅरेजची. 15,000. ओके. देन 10,000. 10,000. ओके. देन 5,000. गुड. 5,000 झालेलं आहे पोस्टिंग सगळं. Yes, ma'am. येस. सो Yes, ma'am. करा. क्रेडिट साइड जास्त असेल. फर्स्ट कॉलमची टोटल येईल 2,30,000. सॉरी 2,30,000 नाही. टोटल कॉलमची टोटल करा. 2,30,000 येईल आर डिपार्टमेंटचे. टोटलचे किती येत आहेत बघा. 2,30,000. देन क्यू चे येतील 4 लाख. टोटलची करून बघा. मी इकडे मेन्शन करते. पी चे आहे 5,10,000. टोटलची सांगा किती येईल. 880 and 260. 11,14,000. 11,14,000. ओके. चेक करा. मी चेक नाही केलेली, क्रॉस चेक करा. 11,40,000 टोटल. देन आर डिपार्टमेंटचे आहे 2,30,000. देन क्यू चे आहे 4 लाख. and पी चे आहे 5,10,000. फाइंड आउट जीपी. जीपी फाइंड आउट करा. पी चा जीपी येईल 1,35,000. देन क्यू चा जीपी येईल सेम 1,35,000. देन आर चा जीपी येईल 60,000. टोटल कॉलमचा जीपी फाइंड आउट करा. टोटल कॉलमचा जीपी किती येईल. 11,40,000 मायनस दिस अमाउंट. जीपी फॉरवर्ड करून घ्या. ब्रॉट डाउन करून घ्या. 1,35,000 फर्स्ट डिपार्टमेंट. सेकंड डिपार्टमेंट सेम 1,35,000 and आर डिपार्टमेंट 60,000. कॅल्क्युलेट केलात का. टोटल कॉलमचा जीपी किती येतोय. ऑडिबल. Yes, ma'am. Yes, ma'am. बघा किती येईल. Yes, ma'am. अमाउंट 3,33,000. 3,30,000. 3,33,000. 3,33,000. 33. Oh, ma'am. 3,30,000. Sorry. 3. 3,30,000.
FY BCom. फर्स्ट ईयर बीकॉम. ओके 3,30,000. कधी कॉलेजला गेले नाही क्रॉस तिच्याकडे काही. करून घ्या एकदा. मारताना माइक ऑफ करा. आणि केले नेट प्रॉफिट फाइंड आउट करा. टोटल करून घ्या दोन्ही साइड and find out net profit. टोटल किती येईल बघा. 1,35,000 plus 4,500. टोटल सांगा. 1,35,000 plus 4,500. 1,39,500. 1,39,500. 1,39,500. Okay. Then second department 500. 1,38,000. 1,38,000. 1,38,000. Okay. And last department 61,500. 61,000. 1,500. लास्ट कॉलमची बघा किती येईल. 3,39,000. 3,39,000. 3,09,000. So find out net profit. 1,39,000. दोन्हीकडे आधी टोटल मेन्शन करून घ्या. 1,38,000 and 61,500 and 3,39,000. So find out net profit. Net profit येईल 84,500 first. Second मिळेल 98,000. टोटलचा फाइंड आउट करा नेट प्रॉफिट. and last मिळेल 22,500. So this is net profit. Net profit. So net profit carry forward to general profit and loss account. टोटल कॉलमचं किती येईल बघा नेट प्रॉफिट. कॅल्क्युलेट केलात का. किती मिळेल. हो हा चालेल. अरे आन्सर द्या नंतर गप्पा मारा घरच्यांशी. फाइंड आउट करा नेट प्रॉफिट. लास्ट टोटल कॉलमचा नेट प्रॉफिट फाइंड आउट करा. मी ट्रान्सफर करते जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला इकडे. सो बाय नेट प्रॉफिट क्रेडिट साइडला डिपार्टमेंट P, डिपार्टमेंट Q and डिपार्टमेंट R. ओके. सो नेट प्रॉफिट जो डिपार्टमेंटचा कॅल्क्युलेट केलेला आहे सो आपण इकडे पुटअप करून घेऊ. 84,500. देन Q चा आहे 98,000 and R चा आहे 22,500. ओके. सो टोटल करा. टोटल येईल 2,05,000. and balance येईल 1,88,750. So to net profit. Is it clear?